कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. विधान भवनात उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आमने सामने, दोघांचाही एकमेकांकडे कानाडोळा. मात्र फडणवीस आणि ठाकरेंचा एकमेकांना नमस्कार करत मिश्किल संवाद. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ठाकरे फडणवीस अजितदादांमध्ये हास्यकल्लोळ. काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत? ठाकरेंचा फडणवीसांना मिश्किल सवाल. तर हा तुमचा अर्थसंकल्प नाही असं म्हणत अजितदादांना सुद्धा टोला. खुर्चीवरून महायुतीच्या तीनही नेत्यांमध्ये हास्यकल्लोळ. मागच्या सरकारमध्येही आम्ही तिघेच होतो, आता फक्त खुर्च्यांची अदलाबदल. एकनाथ शिंदेंचं भाष्य. तर शिंदेंच्या मनातून खुर्ची काही जात नाही, अजितदादांनी सुद्धा डिवचलं. योजना सुरू ठेवण्यासाठी आर्थिक शिस्त गरजेची. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यातही 1500 मिळणार, मात्र 2100 देण्यावर आमचं काम सुरू. लवकरच घोषणा होईल, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद. 24 लाख महिलांना लखपती निधी बनवणार, अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा. राज्याचा अर्थसंकल्प निराशाजनक. लाडकी बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणा नाही. अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधक आक्रमक. लाडक्या बहिणींपेक्षा लाडक्या कॉन्ट्रॅक्टरकडे सरकारचं लक्ष. कॉन्ट्रॅक्टरनी संपूर्ण अर्थसंकल्प गिळला, महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचं काम सुरू. उद्धव ठाकरेंची टीका. अर्थमंत्री अजित पवारांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर. मुंबईत 41.2 किलोमीटर तर राज्यभरामध्ये 237.5 किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू होणार. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 64,000 कोटींचे प्रकल्प. आग्र्यामध्ये शिवरायांचं, कोकणातील संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार. तर हरियाणातील पानिपतमध्ये यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णय. अजित पवारांची अर्थसंकल्पातून घोषणा. गोरेगाव, नवी मुंबई, खारघर आणि विरार बोईसरमध्ये सुद्धा व्यापारी केंद्र बनवणार. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळाला मेट्रोने जोडणार. ठाणे वर्तुळाकार मेट्रोलाही अर्थसंकल्पात मंजुरी. विधानसभा अध्यक्षांसोबतच्या भेटीनंतर महाविकास आघाडीचे नेते आणि फडणवीसांमध्ये बैठक. भास्कर जाधव, जयंत पाटील, नाना पटोले उपस्थित. नार्वेकरांसोबत विरोधी पक्षनेते पदावर चर्चा झाल्याची माहिती. रवींद्र धंगेकर यांचा काँग्रेसला रामराम. शिवसेनेत प्रवेश करणार, काँग्रेस सोडताना दुःख होतंय. संध्याकाळी 7 वाजता शिंदेंसोबत बैठक. बैठकीत चर्चा करून निर्णय. धंगेकरांची माहिती. महाकुंभ मेळ्यातील पवित्र स्नानावरून राज ठाकरेंनी उडवली खिल्ली. तर राज ठाकरे भूमिकेबाबत अल्पमतात. सुधीर मुनगंटीवारांची टीका. राज ठाकरेंच्या जागी अन्य कुणी असतं तर भाजपने थैथयाट केला असता. राज ठाकरेंच्या कुंभस्नानावरील वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला. एवढीच हिंमत असेल तर बकरी ईदच्या दिवशी प्रश्न विचारा. राज ठाकरेंच्या गंगा नदीबाबतच्या वक्तव्यानंतर नितेश राणेंचं आव्हान. खरं ऐकायची सवय भाजपला नाही, भ्रष्टाचार केला असेल म्हणून वक्तव्य झोंबलं. हिंदुत्वातील चुकीच्या गोष्टी दाखवण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न. अविनाश जाधवांची प्रतिक्रिया. आता हलाल विरोधात मल्हार सर्टिफाईड झटका मांस. फक्त हिंदू धर्म समाजातील खाटीकांना सर्टिफिकेशन मिळणार. मल्हार सर्टिफिकेशन असल्यावरच मांस खरेदी करा, मंत्री नितेश राणे यांचं आवाहन. पुण्यामध्ये भर रस्त्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत अश्लील कृत्य केल्याचं प्रकरण. आरोपी गौरव आहुजाला 1 दिवसाची पोलीस कोठडी, तर मित्र भाग्येश ओसवालला 1 दिवसीय न्यायालयीन कोठडी. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.